मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MGK मराठी या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लुशंट पुस्तकातील एक म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे दिल्ली सल्तनत मधील पहिला गुलाम वंश याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, गुलाम वंश म्हणजे दिल्ली सल्तनत काळमधला पहिला राजवंश आहे. मित्रांनो, या वंशाची स्थापना कोणी केली, त्याच्या कारकिर्दीत काय घडलं आणि ते आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी इतकं महत्त्वाचं का आहे ते आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, ही माहिती खास करून पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी भरती, इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम गुलाम वंशाची जी स्थापना आहे ती मित्रांनो कुतुबुद्दीन ऐबक याने केली. मित्रांनो, कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचा गुलाम होता. जसं ह्या मोहम्मद घोरीची मृत्यू झाला तसं त्याने गुलाम वंशाची स्थापना केली. मित्रांनो, गुलामांना फारसी भाषेमध्ये बदगान म्हणतात. काय म्हणतात तर बदगान म्हणतात. म्हणजे मित्रांनो, त्यांना सैनिकी सेवेसाठी विकत घेतले जात असे. पुढे मित्रांनो, कुतुबुद्दीन ऐबकाने आपला राज्याभिषेक 24 जून 1206 रोजी केला. पुढे पाहूया. कुतुबुद्दीन ऐबकाने आपली राजधानी लाहोर येथे स्थापन केली. कुतुब मिनारची पायाभरणी कुतुबुद्दीन ऐबकाने केली. मित्रांनो, जे कुतुबुद्दीन ऐबक होता त्याने मित्रांनो दिल्लीमध्ये जे कुतुब मिनार आहे त्याची पायाभरणी कोण केली तर कुतुबुद्दीन ऐबकाने केली. मित्रांनो, दिल्लीतील कुवत उल इस्लाम मस्जिद आणि अजमेरमध्ये अढाई दिन का झोपडा नावाची मस्जिद याने बांधकामही ऐबकाने करून घेतले. मित्रांनो, कुतुबुद्दीन ऐबकाला लाख बख्श म्हणतात. तर का म्हणतात मित्रांनो, लाखोनं दान देणारा होता म्हणून त्याला लाख बख्श म्हणतात. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की लाख बख्श दिल्ली सल्तनत मधला किंवा दिल्ली सल्तनत मधला लाख बख्श म्हणून कोणत्या शासकाला ओळखले जाते. तर ते तुम्ही लक्षात ठेवा की कुतुबुद्दीन ऐबकाला ओळखले जाते. पुढे पाहूया मित्रांनो. मित्रांनो, कुतुबुद्दीनच्या काळात कुतुब मिनारचा पहिला मजला बांधण्यात आला होता. मित्रांनो, ते इल्तुतमिशने याची उंची 225 फूट पर्यंत वाढून 3 मजले आणखी बांधले. फिरोजशाह तुघलक याच्या काळात वीज पडल्यामुळे मित्रांनो 14 मजला नष्ट झाला. त्यानंतर फिरोजशहाने 2 नवीन मजले बांधले आणि त्यामुळे एकूण मजले 5 झाली आणि त्याची उंची 9 फूट वाढून 234 फूट झाली. पुढे पाहूया. मित्रांनो, प्राचीन नालंदा विद्यापीठ याचा नाश करणारा ऐबकाचा सहाय्यक सेनापती होता. मित्रांनो, तो कोण होता तर बख्तियार खिलजी हा होता. मित्रांनो, प्राचीन विद्यापीठ हा जे नालंदा विद्यापीठ आहे ते एक प्राचीन विद्यापीठ आहे आणि बौद्ध विद्यापीठ आहे. मित्रांनो, भारताला विश्वगुरु का म्हणतात तर ते त्याचं कारण हेच आहे की बाबा बाहेर विदेशातले प्राचीन काळामध्ये आपल्या भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत होते. असे आपल्या काही भारतामध्ये बोटावर मोजण्या इतके काही विद्यापीठ आहेत प्राचीन. तर त्यापैकी एक विद्यापीठ होतं. तर त्याचा मित्रांनो नाश कोण केला होता तर बख्तियार खिलजी याने केला होता. मित्रांनो, ऐबकाचा मृत्यू 1210 मध्ये चौगान खेळताना घोड्यावरून पडल्यामुळे झाला. एक खेळ असतो मित्रांनो, घोड्यावर बसून खेळला जातो. तर त्याच्यावर पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. कोणाचा तर ऐबकाचा. मित्रांनो, लाहोरमध्ये त्याला दफन करण्यात आले. म्हणजे लाहोरमध्ये त्याची समाधी आहे मित्रांनो. कोणाची तर ऐबकाची. ऐबकाचा उत्तराधिकारी आरामशाह होता मित्रांनो. तो एक अयोग्य शासक होता. त्याने फक्त 8 महिने राज्य केले. आरामशाहची हत्या करून इल्तुतमिश 1211 मध्ये दिल्लीच्या गादीवर बसला. म्हणजे शासन पाहायला सुरुवात केली.
पुढे मित्रांनो इल्तुतमिशचे काही महत्त्वपूर्ण कार्य आहेत ते आपण पाहूया. तर मित्रांनो इल्तुतमिशनं काय केलं, कुतुब मिनारची बांधकाम पूर्ण केलं. जे कुतुब मिनारचं बांधकाम होतं ते पूर्ण केलं. सर्वप्रथम शुद्धी अरबी चलन सुरू केले. चांदीचा टका आणि तांब्याचे जितल सुरू केले. एकता प्रणाली सुरू केली. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 40 गुलाम सरदार म्हणजे तुर्कान ए चेहलगानी या संघ बनवला. दिल्लीतील अमीराचे बंड दडपले. मित्रांनो इल्तुतमिश हा तुर्कस्तानाचा इल्बरी तुर्क होता. तो ऐबकचा गुलाम आणि जावई होता. पहा मित्रांनो गुलामालाच त्याने जावई बनवून घेतलेलं होतं. ज्यावेळेस मित्रांनो ऐबकाचा मृत्यू झाला होता तो त्यावेळेस बदायूचा राज्यपाल होता. म्हणजे एक एक प्रदेश असेल तर तिथला तो राज्यपाल होता. इल्तुतमिशनं मित्रांनो काय केलं, जी लाहोरची राजधानी होती ती त्याने दिल्लीला आणली, म्हणजे दिल्लीला हलवली. त्याने मित्रांनो होजे सुलतानीचा निर्माण केलं. आणि कुठं केलं तर दिल्लीच्या कोहानजवळ केलं. मित्रांनो इल्तुतमिश हा पहिला शासक होता. मित्रांनो त्याने 1229 मध्ये बगदादच्या खलिफाकडून सुलतान पदाची वैधानिक मान्यता मिळवली. वैधानिक मान्यता मिळवणारा पहिला शासक कोण होता तर इल्तुतमिश हा लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे पहा मित्रांनो अशा ह्या इल्तुतमिशचा मृत्यू मित्रांनो 1236 मध्ये झाला. मित्रांनो इल्तुतमिशने काय केलं होतं त्याच्या काळात एक महत्वाची एक घटना घडली होती. जे चंगेज खान पासून बचावण्या जे चंगेज खान मित्रांनो चीन आणि रशिया याच्यामध्ये एक छोटासा एक प्रांत आहे. तर तिथं मित्रांनो चंगेज खान एक शासक होता आणि तो एक अतिशय भयंकर शासक असं म्हणता येईल. कारण की तो खूप खूप म्हणजे त्याचा म्हणायचं मिनिंग असं झालं की बाबा तो खूप विनाशकारी शासक होता. त्याने कित्येक जणांच्या हत्या केल्या होत्या असा तो शासक होता. तर त्याच्या बचावासाठी त्यानं काय झालं, त्याच्यापासून एक ख्वारिजचा सम्राट जलाउद्दीन याने आश्रय मागितला होता. कोणाला तर इल्तुतमिशला. पण त्याने तो काय दिला नाही आणि तो तिथून निघून गेला. जर आश्रय दिला असता तर मित्रांनो त्या काळामध्ये हे चंगेज खान जो आहे त्याने इल्तुतमिशवर आक्रमण केलं असतं आणि ते प्रदेश जिंकून घेतला असता. तर त्यानं ते होऊ दिलं नाही. त्याला आश्रय दिला नाही. ते निघून गेला. पुढे काय होते मित्रांनो इल्तुतमिश नंतर त्याचाच पुत्र मित्रांनो रुकनुद्दीन फिरोज गादीवर बसला. तो मित्रांनो एक अयोग्य शासक होता आणि त्यानंतर त्याचे शासन संपले. म्हणजे जे तुर्की सरदार शहा तुर्कांच्या अयोग्य प्रभावामुळे त्रस्त होऊन तुर्की अमीरांनी रुकनुद्दीनला हटून रजियाला सिंहासनावर बसवले. मित्रांनो नेहमी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाते की बाबा पहिली महिला शासिका कोण, पहिली मुस्लिम महिला शासिका कोण, तर ती आहे मित्रांनो रजिया सुलतान. मित्रांनो रजिया सुलतान ही पहिली मुस्लिम महिला होती जिने मित्रांनो शासनाची जबाबदारी आपल्या हाती घेतली आणि शासन पाहायला सुरुवात केली. मित्रांनो रजियाने परंपरा सोडून मित्रांनो पुरुषासारखा चौका म्हणजे काबा आणि कुल्हा म्हणजे टोपी घालून उघडपणे राजदरबारात हजेरी लावायला सुरुवात केली. आणि हेच ते तिथली ती जे लोक होते 40 गणी म्हणा, दिल्लीचे आमिर म्हणा, हे त्यांना आवडलं नाही. कारण की मुस्लिममध्ये पर्दा पद्धत अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर तिने म्हणजे अमान्य करायला सुरुवात केली. तिने मित्रांनो जलालुद्दीन याकूत याला मित्रांनो घोड्याच्या ताफ्याचा प्रमुख नेमणूक केली. तिने तुर्कांशी संबंध साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुर्की अमीर तिच्या विरोधात गेले आणि तिला बंदी बनवून दिल्लीच्या गादीवरून हटवलं आणि मुइझुद्दीन बहरमशहाला बसवले. मित्रांनो रजियानं काय केलं, निशियाशी विवाह झाला. पण मित्रांनो विवाहानंतर तिने पुन्हा सिंहासन मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती अयशस्वी ठरली आणि रजियाची हत्या मित्रांनो 13 ऑक्टोबर 1240 मध्ये कैथल जवळ म्हणजे कुठं
तर तो आहे ते कैतल कुठं आहे तर हरियाणामध्ये आहे. तर इथं तिची हत्या करण्यात आली. पुढे पाहूया मित्रांनो. इल्तुतमिश रजिया सुलतान नंतर मित्रांनो एक राजा आला होता. त्याचा होता नासरुद्दीन मोहम्मद. तो मित्रांनो ते ह्या स्लाइड मध्ये दिलेलं नाही. आपण ती स्लाइड राहून गेली माझ्याकडून. तर त्याचं थोडक्यात माहिती सांगतो. नासरुद्दीन मोहम्मद एक शासक होता. तो मित्रांनो स्वतः टोपी शिवून त्याचा उदरनिर्वाह करायचा आणि त्याला राजा बनवण्यामध्ये म्हणजे त्याला दिल्लीच्या गादीवर बसवण्यामध्ये बलबनचा हात होता. तर मित्रांनो काय झालं, त्याला हटून बलबन हा स्वतः गादीवर बसला. तर मित्रांनो पा तुर्कांनीही चेहलगानी म्हणजे 40 गुलाम सरदाराचा गट याचा विनाश बलबनने केला. मित्रांनो 1266 मध्ये बलबन हा गयासुद्दीन बलबन या नावाने दिल्लीच्या गादीवर बसला. त्याने मित्रांनो मंगोलाच्या आक्रमणापासून दिल्लीचे संरक्षण केले. त्याला त्यात यशस्वी ठरला. त्याने मित्रांनो सिरी नावाचा शहर वसवले म्हणजे स्थापन केले. बलबनच्या दरबारात मित्रांनो सिजदा म्हणजे साष्टांग नमस्कार व पैबोस म्हणजे पायाचे चुंबन घेणे अशा प्रथा याने सुरू केल्या होत्या. आणि बलबनने मित्रांनो फारशी परंपरेवर आधारित नवरोज म्हणजे फारशी वर्षाचा पहिला दिवस साजरा करायला सुरुवात केली. मित्रांनो बलबनची एक कठोर धोरण होतं. लोखंड आणि रक्त म्हणजे लोह व रक्त नीती म्हणजे असं धोरण त्यानं पालन करण्यास सुरू केले किंवा निर्माण केलं. पुढे पाहूया. तर मित्रांनो नासरुद्दीन मोहम्मद बलबनला उलुग खान ही उपाधी बहाल केली. आणि बलबन मित्रांनो शिकारीच्या मोहिमेच्या निमित्ताने आपले सैन्य दूरवर नेऊन सराव करून मजबूत ठेवत असे. पहा मित्रांनो म्हणजे शिकारीचा बहाणा करायचा आणि तिकडे नेऊन सैनिकीय अभ्यास तो करत असे. बलबनच्या दरबारात मित्रांनो 2 प्रसिद्ध कवी होते. ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये. एक म्हणजे अमीर खुसरो आणि अमीर हसन. हे बलबनच्या दरबारात उपस्थित असत, प्रसिद्ध कवी उपस्थित असत. अशा प्रकारे मित्रांनो गुलाम वंशाचा अंतिम शासक कोण होता तर शमसुद्दीन कैमुर्स हा होता. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.